जालना शहराला कचऱ्याचं स्वरूप आलं होतं। नागरिकांनी याबाबत पालिकेकडे तक्रारी केल्या, पण पालिकेनं त्या तक्रारींना केराची टोपली दाखवली होती। अखेर झी हेल्पलाईनच्या मदतीनं नागरिकांनी पालिकेला जागं केलं। स्टील आणि बियाणे उद्योग ही जालना शहराची खरी ओळख। मात्र गेल्या काही वर्षांपासून शहरातल्या कचऱ्यामुळे कचऱ्याचं शहर अशी नवी ओळख जालना शहराला मिळाली होती। आणि यात सर्वात मोठा हातभार लागला तो पालिकेचा, कारण जालनाकरांनी याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला पालिकेकडे वेळच नव्हता। त्यामुळे शहरात कुठेही फिरा, कचऱ्याचा ढीग ओलांडल्याशिवाय नागरिकांना बाजारपेठेत प्रवेश करताच येत नव्हता। गल्ली गल्ली निर्माण झालेल्या कचऱ्याला आता जालना शहरातला प्रत्येक नागरिक वैतागला होता। कचऱ्यामुळे खूप प्रॉब्लेम होता, वास येतो, परत येणाऱ्या जाणाऱ्याला भी त्रास होतो। जिथे तिथे कचरा पडलेला असतो, याची दखल घ्यायला पाहिजे नगरपालिकेने। कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यात पालिकेला पूर्णपणे अपयश आलं। त्यातच साफसफाई कामगारांचा कामचुकारपणा आणि वाढती गैरहजेरी यावर पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नव्हती। त्यामुळे शहरातील कचरा बाहेर जाणार तरी कसा? शहरातील काही ठिकाणी 1-2 महिने नव्हे तर चक्क 2 वर्षांपासूनचा कचरा तसाच पडून होता। मच्छर खूप वाढले आहेत, विशेषतः लहान मुलं व सर्व नागरिक मच्छरांनी त्रस्त आहेत। त्यामुळे आजार बळावत चालले आहेत। यामुळे डेंग्यू सारखे भयानक साथीचे रोग वाढत आहेत। शासनाने यावर लवकरात लवकर कडक उपाययोजना योजाव्यात। कचऱ्यामुळे नागरिकांचं शहरात राहणंही मुश्किल झालं। अखेर त्यांनी झी हेल्पलाईनकडे याबाबत तक्रार केली। जालना शहर की कचरा कुंडी अशी बातमी झी हेल्पलाईनने दाखवली। या बातमीमुळे सुस्तावलेलं प्रशासन खडबडून जागं झालं। जिल्हाधिकारी SR नायक यांनी तात्काळ पालिका प्रशासनाला शहरातील कचरा उचलण्याचे आदेश दिले आणि वर्षानुवर्षांपासून एकाच जागेवर पडून असलेले कचऱ्याचे ढिगारे उचलण्याचा पालिकेनं सपाटाच लावला। कर्मचारी कोणाचा पाहुणा असो कोणी असो, अशा लोकांना आम्ही कारवाई केली आणि दंडात्मक कारवाई केली। तुम्ही बघा, स्वच्छताकडे आमचं लक्ष पूर्ण आहे। जे मूलभूत सुविधा आहे, पाणी, लाईट, रोड आणि स्वच्छता, हे नक्कीच आम्ही जालनेकरांना देणार आहे। शहरातला कचरा हटवण्यासाठी पालिकेकडून आता खास बुलडोझरची व्यवस्था करण्यात आली आहे। 2 वर्षांहून जास्त काळ कचरा एकाच ठिकाणी पडून असल्यानं कामगारांची संख्याही वाढवण्यात आली। पालिकेत स्वच्छता विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियमित सफाई काम करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीनं देण्यात आले। पालिकेकडून आता नियमित कचरा उचलण्यास सुरुवात झाल्यानं नागरिकांनीही समाधान व्यक्त केलंय, तसंच झी हेल्पलाईनचे आभार मानलेत। झी हेल्पलाईनने जो कार्यक्रम चालू केला आहे त्यामुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे, कारण की ह्या कार्यक्रमाच्या मदतीतून नगर परिषदेने आमच्या शेजारचा कचरा व त्यामुळे पसरणारी दुर्गंधी ही दूर झालेली आहे व या कार्यक्रमाच्या माध्यमातून नगर परिषदेने हा कचरा उचलण्याचा कार्यक्रम रोजच्या हे केलेला आहे। त्यामुळे आम्ही झी हेल्पलाईनचे खूप आभारी आहोत। आता लवकरच जालना शहर कचरामुक्त होणार आहे। मात्र स्वच्छतेचा हा प्रश्न केवळ पालिकेचा किंवा कोणत्याही सरकारी यंत्रणेचा नाही, कारण कचरा हा आपसूक होत नसतो, तर तो केला जातो। त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे जर देशातील प्रत्येक नागरिकानं स्वच्छतेचा वसा घेतला तर जालनाच काय, देशातलं प्रत्येक शहर आपसूकच चकाचक होईल। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।